नमस्कार प्रेक्षक हो, पारू या मालिकेच्या 4 डिसेंबरच्या भागात तुम्ही पाहणार आहात. पारू आदित्यचा फोन चालू आहे तेवढ्यात त्याची बॅग भरायला सुरुवात करते. तोपर्यंत आदित्य तो विचारतो, काय चालले हे पारू? पारू म्हणते, मी यात सगळी तुमची प्रत्येक दिवशी जी कपडे घालणार आहेत ती पॅक केलेत. आदित्य मात्र तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, पारू तू मी बोलतोय तिकडं लक्ष दे, तू का करतेस हे सगळं? तर पारू म्हणते, आदित्य सर मी तुमची बॅग भरली म्हणून काय बिघडलं? तुमच्यासाठीच करते ना मी हे सगळं. पारू म्हणते, तुम्ही काय काळजी करू नका, मी समजा व्यवस्थित नीट भरले, तुम्हाला काय बी प्रॉब्लेम येणार नाही. आदित्य म्हणतो, अगं ते तू ठेवशील सगळं व्यवस्थित करशील मला गॅरंटी आहे, पण तुला लक्षात येते का तू ब्रँड ॲम्बॅसेडर आहेस किर्लोस्कर कंपनीची. तू किर्लोस्करांचं किचन सांभाळतेस कारण की ते तुला आवडतं. सगळ्यांचं सगळं बघतेस, काळजी घेतेस, हे सगळं ठीक आहे, पण हे बॅग भरणं हे माझं पर्सनल काम आहे. आणि तू काय माझी पर्सनल असिस्टंट आहेस का? आणि असतीस तरी मी तुला बॅग भरायला लावलं नसतं. तू काय कुणालाच मी बॅग भरायला लावलं नसतं, हे माझं पर्सनल काम आहे. आता एव्हा पारूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आदित्य म्हणतो, पारू आय एम सॉरी, पण तू जर माझी इतकी काळजी घेतलीस, माझं प्रत्येक काम जर एवढं सोपं केलंस ना, तर मला तुझी सवय लागून जाईल ग. आणि मग तू नसल्यावर मी काय करू, कसं जगू तुझ्याशिवाय? पारू हे सगळं तू तुझ्या नवऱ्यासाठी केलं पाहिजेस. मी कोण आहे तुझा? काय नातं आहे आपलं? आता मात्र पारूच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागतं आणि ती एकटकच त्याच्याकडे पाहत राहते. इकडे दामिनी मारुतीला म्हणते, ऐकलीस ना आता तू बातमी, बघितलीस ना त्या ड्रायव्हरच्या कुटुंबावर, घरावर त्या मालकाने असाच विश्वास ठेवला होता. आता मला सांग, त्या ड्रायव्हरच्या बापाला कधी वाटलं होतं का आपला मुलगा असं काय करेल? त्याचा पण विश्वास असेलच की त्याच्या मुलावर. आणि त्या मालकाने त्या मुलाला आपल्या मुलासारखं वाढवलं होतं, पोटच्या गोळ्यासारखं. जसं अहिल्यावहिनी पारूला सांभाळतात, त्या ड्रायव्हरच्या मुलाला पण आई नव्हती, इकडे पारूला पण नाही आहे ना. त्या मालकाला तो मुलगा देव म्हणायचा. आपली पारू ती पण देवच म्हणते ना, देवी आई म्हणते ती. पण शेवटी काय झालं, त्या मुलग्याने मालकाच्या चांगुलपणाचा फायदाच घेतला ना. असं काय झालं तर मारुती कोणाला तोंड दाखवणार तू? हे बघ, तू ना ड्युटीवर असतोस, पण ती घरी एकटीच असते. हे बघ, तिला चांगलं वाईट सांगणारं कोण आहे का तिच्या आयुष्यात? पारू खूप अल्लड, निरागस आणि निखळ आहे. तिला कधी प्रेम मिळालं नाही रे आयुष्यात. आणि अशा मुलींना जेव्हा प्रेम मिळतं ना, तेव्हा त्या वाहवत जातात, भुलतात, त्यांना भानही उरत नाही आपण काय करतोय. आणि हे बघ, हे मी जे काय बोलली आहे ना, तो माझा अनुभव आहे, बाकी तुझं तू ठरव. आणि बाकी काय मला म्हणायचं नाही, मी फक्त समाजात काय काय घडतंय ना त्याचं उदाहरण देत होते. आणि बाकी काय नाही रे, यामुळं मालक आणि नोकर यांच्यातले संबंध बिघडतात ना. तू जरा विचार कर, पारूनी जर असं काही केलं तर वहिनी तुला, त्या पारूला, तुमच्या गणीला आणि त्या तुमच्या बकरीला जिवंत ठेवतील. आणि मारुती, तू वहिनींना चांगलं ओळखतोस, तुमच्या अख्ख्या खानदानाची राख रांगोळी करून टाकतील. मारुती म्हणू लागतो, नाही हो, माझी पारू अशी नाही आहे, मी आणि माझी पारू एवढं स्वार्थी नाही आहे. तशी ती म्हणते, अरे नाही तुम्ही नाहीच आहे रे, पण एक शंका, जर पारूने असंच काही केलं तर तू काय करशील? मारुती म्हणतो, जर माझ्या पारूनं असं काही केलं ना तर मी जीव घेईन त्याचा. दामिनी म्हणते, वा गुड, तुझ्या जागी जर मी असते ना तर मीही हेच केलं असतं. वा, तुझ्यासारख्या इमानदार नोकरांची खूप गरज आहे आम्हाला, म्हणजेच किर्लोस्करांना. असं काळजी घे. असं म्हणूनच दामिनी तिथून निघून जाते. पण तिने मारलेला प्रत्येक शब्द हा मारुतीच्या काळजावर लागलेला असतो. मारुती त्यात पूर्ण बुडून गेलेला असतो. इकडे आदित्यलाही आता वाईट वाटतं. तो पारूला चेअरवर बसवतो आणि म्हणतो, सॉरी, मी तुझ्यावर असं ओरडायला नको होतं. पण पारू, आज तू ही सगळी कामं करशील, पण उद्या माझ्या बायकोने म्हणजेच अनुष्काने ही जर कामं नाही केलीत तर काय होणार? मला तुझी आठवण येईल. आणि माझ्या आयुष्यात जर माझी बायको असेल आणि तरी मला तुझी आठवण आली तर ते योग्य आहे का? त्यामुळे ही सगळी कामं तू फक्त तुझ्या नवऱ्यासाठी कर, ज्याच्यावर तू प्रेम करशील, जो आयुष्यभर तुझा हात कधीच सोडणार नाही, आयुष्यभर तुला साथ देईल.
आय एम जस्ट युअर फ्रेंड. प्लीज माझ्यासाठी हे नको करू, कळलं का? तर पारू ही वरच्या मनाने म्हणते आणि तिथून उठून निघालेली असते. पण आदित्यचा पाय पारूच्या परकरवर पडलेला असतो. ती उठताच एकदम तिचा तोल जातो, तेव्हा आदित्य तिला पटकन पकडतो आणि तिला मिठीत घेतो. आणि तेव्हाच दोघंही एकमेकाच्या डोळ्यात डोळे घालून गुंग होतात. इकडे अनुष्का स्वतःशीच म्हणत असते, तिची हिंमत कशी झाली आदित्यच्या कोटला हात लावायची. आत्ताच अहिल्या मॅडमना जाऊन सांगते आणि तिला आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाकते. हे सगळं दामिनी ऐकते आणि म्हणते, काहीच फायदा होणार नाही. या घरात तुझं कोणीही ऐकणार नाही. पारूबद्दल एकही चुकीचा शब्द या घरातलं कोणीही ऐकून घेत नाही. कारण दिशा नावाच्या नागिनीपासून या घराला पारूनं वाचवलं आहे. प्रीतमला दंश करण्याआधी आणि या घराचा नाश करण्याआधी पारूनं त्या दिशाचं सगळं पितळं उघडं पाडलं. राक्षसीन होती का, अक्षरशः राक्षसीन. ती या घराला गिळायला उठलेली. आता मात्र अनुष्का चिडते आणि म्हणते, बास, आता इथून पुढं एक शब्दही मी ऐकून घेणार नाही. दामिनी म्हणते, अगं मी त्या दिशाबद्दल बोलते, तुला काय एवढा राग येतोय? अगं ती खरंच एक राक्षसीन होती आणि तिला त्या पारूनं हरवलं. त्या पारूने ना त्या दिशाला तिची लायकी दाखवून दिली. अगं गाल सुजवून गेली होती या घरातून ती जाताना. मला नाही वाटत तिनं आयुष्यात कधी एवढा मार खाल्ला असेल. त्या दिशाला ना तिच्या कर्माची फळं चांगलीच मिळाली. आता बसली असेल कोणत्या तरी जेलमध्ये खडे फोडत. अनुष्का, मी सांगते ते लक्षात ठेव आणि ऐक. त्या पारूपासून ना जरा जपून राहा आणि जरा लांबच राहा. म्हणजे या घरात जर तुला यायचं असेल, टिकून राहायचं असेल तर पारूपासून जरा जपूनच राहिलेलं बरं आहे. आणि त्या पारूच्या वाट्यालाच जाऊ नको, नाहीतर तुझी ही तीच अवस्था करेल ती जी तिने दिशाची केली होती. अनुष्का म्हणते, दामिनी आंटी नका काळजी करू, मी किर्लोस्करांची होणारी सून आहे. त्या पारूचं काय करायचं ना ते मी बघून घेईन, तुम्ही नका काळजी करू. असं म्हणत अनुष्का तिथून निघून जाते. तशी दामिनी स्वतःशीच म्हणते, ही मुलगी अशी काय आहे? आधी मला सरळ साधी भोळी सगळ्यांना जीव लावणारी वाटली होती, पण आज अचानक मला ती एकदम दिशासारखीच वाटली. पण जाऊ दे, आपल्याला काय दुसऱ्याच्या गोष्टीत जास्त इंटरेस्ट द्यायचाच नसतो. मरू देत तिकडं, आपण आपलं बघू. आज जे मी मारुतीला इंजेक्शन दिलं आहे ना, त्याच्यामुळे तरी तो पारूला अवॉर्ड फंक्शनला पाठवणार नाही असं वाटतंय. त्यामुळे बेस्ट ब्रँड ॲम्बॅसिडरचा अवॉर्ड घ्यायला माझाच नंबर लागणार. इकडे मारुतीला दामिनीचा प्रत्येक शब्द टोचत असतो की लोक बोलतात काही काही, पण पारू पण ना आदितीच्या सतत पुढं करत असते. आणि एक वयात आलेला मुलगा आणि मुलगी एकमेकांचे मित्र कधीच असू शकत नाहीत. अरे पारू अल्लड, निरागस, भोळी आहे रे. आणि तिला लहानपणापासून कधी प्रेम मिळालं नाही. आणि अशा मुलींना जेव्हा या वयात प्रेम मिळतं ना, तेव्हा त्या अशा वाहत जातात नदीसारख्या, भुलतात त्या प्रेमाला. हे सगळं सारखं सारखं मारुतीला आठवत असतं. तेवढ्यातच तिथं पारू येते आणि विचारते, बा इथं का बसलायस असा? तसा तो म्हणतो, काय नाही असंच. पण तू कुठं होतीस? तशी पारू म्हणते, आदित्य सरांच्या खोलीत. मारुती विचारतो, कशाला? पारू म्हणते, अरे कशाला म्हणजे बा? अरे आदित्य सरांना एवढा मोठा पुरस्कार मिळाला आहे, आता ते पुरस्कार घ्यायला जाणार ना, म्हणून मी त्यांची बॅग आवरत होते. बा मी त्यांच्या बॅगेत समज व्यवस्थित भरले बघ. त्यांचे कपडे, त्यांचे शूज, त्यांची औषधं, त्यांचे कोट एकदम परफेक्ट. बा तुला तरी माहिती आहे बघा आदित्य सरांची सवय, काय ना बाय तरी विसरणारच, म्हणून मी मुद्दामच त्यासनी मदत करायला त्यांच्या खोलीत केलेले. मारुती म्हणतो, पारू तू आदित्य सरांची मदत केलीस, मग ते खुश झाले असतील वहिनी? पारू म्हणते, होय खुश झाले, काळजीने आपुलकीनं बोलले. मारुती म्हणतो, आपुलकीनं म्हणजे? पारू म्हणते, अरे आपुलकी म्हणजे बा तुझ्याशी बोलतात बघ, सावित्री आत्यांशी बोलतात, म्हणजे समध्यासोबत कसं बोलतात तसंच. अरे बा मी आदित्य सरांसाठी शिरा पण नेलता. आता बा तूच सांग, मी त्यांना शिरा नेलाय, मादे आपण खायचा का दुसऱ्यासनी भरवायचा? त्यांनी आधी मलाच भरवला. आता मारुती शॉक होतो आणि झटकन उठून विचारतो, का त्यांनी का तुला आधी भरवला? ती म्हणू लागते, बा काहीतरी काय विचारतोस आता प्रश्न,
बरं समजा राहू दे. आता मला समजा आवरून आधी मंदिरात जायचं आहे आदित्य सरांसाठी प्रार्थना करायला. आता मारुती चिडतो आणि म्हणतो, पारू तू कशाला निघालीस प्रार्थना करायला? प्रार्थना करायला काय त्यांना त्यांच्या घरातली लोकं नाहीत? ते स्वतः पण जाऊ शकतात का? त्यासाठी पण त्यांना नोकर लागतात. पारू म्हणते, बा असं का बोलायला लागलायस? असं का वागायला लागलायस? मारुती म्हणतो, बास, तू आत्ता आलेस या बंगल्यात. मी आदित्य बाबा आणि प्रीतम बाबा लहान असल्यापासून या बंगल्यात काम करतोय. या श्रीमंत लोकांशी मी चांगला ओळखून आहे. यांना स्वतःची कामं करायला बी नोकर लागतात, स्वतःची हलकी फुलकी कामं बी यासनी स्वतः करायला येत नाहीत. तुला सांगतो पारू, आपण आत्ता धडधाकट आहे ना, अजून आपल्यात रग आहे, तवर आपण ह्यांची सेवा करू. पण जेव्हा आपण आजारी पडेल ना, तेव्हा साधे 2 घास द्यायला पण ही यायचे नाहीत आपल्याला. पारू म्हणते, नाही बा, हे तू जे काय बोलतोयस ना ते मला अजिबात पटत नाही. तुला बी माहिती आहे किर्लोस्कर कुटुंबात असं कोण बी नाही, आणि आदित्य सर तर अजिबातच नाहीत. आणि बा तुझा बी आदित्य सरांवर लई जीव आहे, माहीत नाही वे मला. एवढं सगळं असताना तू असं चित्र कशा पाय बोलतोय? आणि हे बघ, आदित्य सरांच्याबद्दल एक बी शब्द बोललेला मी ऐकून घेणार नाही. मला कुणीच काय त्यांच्याबद्दल बोललेलं आवडत नाही. असं म्हणून पारू रुसून साईडला जाऊन बसते. आता मारुती हाय त्या जागेवरच बसतो आणि मनातच म्हणू लागतो, पारूनं आज माझ्यावर आवाज वाढवला. याआधी पारू माझ्याशी असं कधीच बोललेली नाही. हिची परीक्षा घेण्यासाठी मी आदित्य बाबांबद्दल आज वाईट साईड बोललो. आदित्य बाबा मला माफ करा. देवा मला माफ कर. आज माझ्या बालकांबद्दल मी अपशब्द वापरला. इकडे पारू पण मनातच विचार करत असते, आज पहिल्यांदा बा त्यांच्या मालकांबद्दल असं बोललेत. बाचा पण आदित्य सरांवर लई जीव आहे. पोटच्या मुलासारखा समजतो तो आदित्य सरांना. माझा असं का वागायला लागलाय बा? आता पारू परत मारुतीजवळ जाते आणि विचारते, बा तुला बरं वाटत नाही का रे? तुला काय पाहिजे आहे का? मारुती रागानंच म्हणतो, मला काय नको आहे, आधी गणीला जाऊन जेवायला वाढ जा. पारू म्हणते, ठीक आहे. गणीला जेवायला वाढवून परत मी माझी बॅग आवरते. मारुती म्हणतो, कशाला? पारू म्हणते, कशाला म्हणजे? अरे बा मला बी पुरस्कार मिळाला आहे, मला बी आदित्य सरांबरोबर ते पुरस्कार घ्यायला जायचं आहे. असं म्हणतच पारू तिकडून निघून जाते. मारुती मनात विचार करतो, आज दामिनी मॅडम बोलल्या, उद्या सगळं जग बोलेल. नाही, माझ्या पोरीच्या चारित्र्यावर असे शितोडे उडवलेले मला नाही चालणार. आता तो पारूला हाक मारून थांबायला सांगतो. पारू तू कुठं बी जाणार नाही आहेस, आणि आदित्य बाबांबरोबर तर अजिबात नाही. उद्या आपण आपल्या गावाला जायचं आहे. पारू म्हणते, का? नाही बा, आता आदित्य सरांना मी काय उत्तर देऊ, तूच सांग. तसा मारुती म्हणतो, त्यांना काय सांगायचं ते सांग. त्यासनी सांग माझ्या बानं नाही म्हणून सांगितलंय. असं म्हणून तो रागातच तिथून निघून जातो. इकडे आदित्य त्याच्या स्टाफसोबत बोलत असतो. तेवढ्यातच तिथं प्रीतम येतो आणि म्हणतो, 2 दिवसात खूपच छान प्रगती केली आहेस तू. हे सगळं तू अनुष्कासाठी करतोयस ना? आदित्य म्हणतो, नाही, पारूसाठी. म्हणजे पारूच्या आयुष्यातला हा सगळ्यात पहिला पुरस्कार आहे ना, त्यासाठी मी तिच्या प्रेझेंटेशनची तयारी करतोय. आणि तिकडे सगळे मीडियावाले असतील रे, आणि पारू इज अ ब्रँड ॲम्बॅसिडर. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर असतील. अरे म्हणूनच मी तिच्यासाठी डिझायनरला बोलवून घेतलं. प्रीतम मनातच म्हणतो, याला पारूबद्दल एवढा इंटरेस्ट कसा काय? आदित्य म्हणतो, नो प्रीतम, मी आयुष्यात एवढे सारे अवॉर्ड घेतले, पण या अवॉर्डसाठी मी खूप एक्सायटेड आहे. कारण हा पारूच्या आयुष्यातला सगळ्यात पहिला अवॉर्ड आहे. तिच्यासाठी हे सगळं स्वप्नवत असणार रे. मग बघ ना, हा पारूसाठी किती स्पेशल दिवस असेल. म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये हे अवॉर्ड वगैरे घेणं कधीच नव्हतंच ना. तिने असं कधी विचारही केला नसेल. म्हणून तिच्यासाठी हे सगळं मेमोरेबल बनवलं पाहिजे. सगळं तिच्यासाठी स्वप्नवत असणार आहे, त्यामुळं आपण तिचं हे स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. प्रीतम म्हणतो, अगदी बरोबर बोललास. पारूने हे घरासाठी खूप केलं आहे, आणि तुझ्यासाठी पण, आणि माझ्यासाठी पण. अरे माझं लग्न तर तू आणि पारू होता ना म्हणून झालं. पारू आहे ना सगळ्या नात्यात बेस्ट आहे. 1 नंबर आहे ही त्या जगात. ही अख्ख्या जगात 1 नंबर आहे ती. मी काय म्हणतो, मी पण एक ड्रेस गिफ्ट करू का तिला? आदित्य म्हणतो, या, व्हाय नॉट. प्रीतम म्हणतो, मी पण आत्ताच जातो डिझायनरकडं आणि तिच्यासाठी एक ड्रेस बुक करतो.
इकडे पारू एकटीच बसून बाचं बोलणं आठवत असते. तू कुठंही जाणार नाही आहेस आणि आदित्य बाबांबरोबर तर अजिबातच नाही. तेवढ्यातच तिथं प्रीतम जातो आणि तिला उदास बघून तिच्या साईडला बसून म्हणू लागतो, हॅलो 1 2 3 1 2 3 माईक टेस्टिंग. यावर्षीचा सगळ्यात ग्रेटफुल ब्रँड ॲम्बॅसेडर अवॉर्ड गोज टू पार्वती मारुती सेमटे. यू मॅडम, तुम्हाला ग्रेटेस्ट ॲम्बॅसेडरचा अवॉर्ड मिळाला आहे. तुम्ही जर हा अवॉर्ड स्वीकारलात तर आम्ही धन्य धन्य होऊन जाऊ. पारू म्हणते, मला नको आहे तो पुरस्कार. प्रीतम म्हणतो, नाही म्हणजे? अहो, तो तुमच्या हक्काचा पुरस्कार आम्ही तुम्हाला देतो आहे. पारू चिडूनच म्हणते, मी नाही म्हटलं आहे ना. प्रीतम म्हणतो, काय झालं पारू, का नको आहे तुला अवॉर्ड? पारू म्हणते, ते बाण पुरस्कार घ्यायला जाऊ नको म्हणून सांगितले. हे ऐकून प्रीतम शॉक होतो आणि म्हणतो, काय तुला माहिती आहे का हा किती मोठा अवॉर्ड आहे? ते काय नाही, मला हे जाऊन आधी दादाशी बोललं पाहिजे. तू कुठं जायचं नाहीस, तू इथंच थांबायचं आहेस, मी लगेच आलो. असं म्हणतच प्रीतम तिकडून पळतच निघून जातो. आणि प्रेक्षक हो, आजचा भाग आपला इथंच संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहात आदित्य स्वतः मारुती मामांना भेटायला येतो आणि विचारतो, काय झालं? पारूच्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट दिवस आहे, तुम्ही का तिला पाठवत नाही आहे? काय कारण आहे यामागचं? इकडे प्रीतम आदित्यसोबत बोलत असतो. बोलता बोलता आदित्य तिथून निघून जातो. प्रीतमचं लक्ष नसतं आणि तिथे येते अनुष्का. आणि प्रीतम पुढे बोलता बोलताच म्हणतो, काय रे, मी जेव्हा अनुष्का अवॉर्डला येत नाही आहे म्हटलं तर तू किती नॉर्मल रिॲक्ट झालास, आणि जेव्हा पारू येत नाही म्हणलं तर तेव्हा किती तुला शॉक बसला. तू हा जो काही कन्सल्ट दाखवतोयस ना, कळतंय हं मला. आणि हे सगळं आदित्यच्या ऐवजी अनुष्का ऐकत असते. ह्यानंतर अनुष्का पुढे काय पाऊल उचलेल? पारू फायनली अवॉर्ड घ्यायला जाईल की नाही, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.